महाराष्ट्र सरकार गतिशील सरकारचा दावा वारंवार करतं, पण राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधली आरोग्य यंत्रणा बघितली तर हा दावा फोल ठरतो। अकोल्यातल्या एका व्हायरल व्हिडिओनं तर राज्याच्या आरोग्य यंत्रणेची लखतर वेशेवर टांगली आहे। एका स्ट्रेचर अभावी एका महिलेला तिच्या आजारी पतीला चक्क पाठीवर घेऊन रुग्णालयामध्ये जावं लागलं। बघूया अकोल्यातल्या आरोग्य यंत्रणेचं पोस्टमॉर्टम करणारा हा स्पेशल रिपोर्ट। अकोला जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेची लखतर वेशीवर टांगणारी हे दृश्य आहे। पाठीवर पती, पोटाशी बॅग अशा परिस्थितीत पतीच्या उपचारासाठी मदत मागणारी ही असहाय्य महिला आणि तिच्या मागे मागे चालत असलेली तिची छोटी मुलगी। हे दृश्य पाहून दगडालाही पाझर फुटे, पण समोर हे सगळं घडत असताना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयाचा वॉर्ड बॉय मात्र तंबाखू मळत होता। ब्रेन स्ट्रोकमुळे पतीच्या उपचारासाठी आलेल्या या महिलेला स्ट्रेचर उपलब्ध झाला नाही, म्हणून तिनं चक्क पतीला पाठीवर घेत ती आतमध्ये पोहोचली। तिथे उपस्थित असलेल्या अनुराधा नाठे नावाच्या तरुणीनं हे सगळं आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलं आणि अकोला जिल्हा रुग्णालयाचा हा सगळा भोंगळ कारभार अख्ख्या महाराष्ट्रासमोर आला। व्हिडिओ शूट करण्याचं कारण असं होतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आपले शासन पुरावा मागतो। मी तिला उपचार करेपर्यंत मिळेपर्यंत ही मदत केलीच आहे। तिच्या पाठी गेली, सगळ्यांना आवाज दिला, स्ट्रेचर व्हीलचेअर काही उपलब्ध करून द्या, कोणीही मदतीला तिथे धावून आलं नाही। शेवटी महिलेनी एक 3 वर्षाची हताश मुलगी, बाजूला पोटाला बॅग टांगलेली होती आणि पाठीवर तिचा नवरा होता, एवढं सगळं ओझं एकटीने घेऊन संपूर्ण हॉस्पिटल फिरत होती। प्रत्येक वार्डात तिने विचारलं की यांना चक्कर येऊन हे पडले, मी इथे उपचारासाठी कुठे जाऊ? कोणीच समोर आला नाही, कुठल्याही डॉक्टरांनी तिला उत्तर दिलं नाही तिच्या प्रश्नाचं। ती नवऱ्याला पाठीवर घेऊन भटकत राहिली पूर्ण हॉस्पिटलला। या संदर्भात एबीपी माझानं अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनुने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला। या संदर्भात आम्ही अकोल्याच्या शासकीय सर्वोच्च रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनुने यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी घरचं महत्त्वाचं काम असल्यामुळे तुमच्याशी बोलू शकत नाही असं म्हटलं आणि यानंतर या संदर्भात त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचं आम्हाला फोनवर सांगितलं। मात्र हा व्हिडिओ कोणीतरी जाणीवपूर्वक काढल्याचा आरोपही त्यांनी आमच्याशी बोलताना केलाय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोल्यातील आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे आणि राज्यभरातून चौफेर टीकाही सुरू झाली आहे। सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या लोकांना 24/7 फक्त राजकारण करायचं आहे, फक्त इलेक्शन्स करायचे आहे। ती गरीब महिला जेव्हा त्या पतीला पाठगुळी घेऊन फिरत होती, एकही कर्मचारी त्या कॉरिडॉरमध्ये दिसला नाही। कुठं मेले सगळे कर्मचारी? सरकार पगार देत नाही का यांना? एकुलता एक कर्मचारी दिसतोय पांढऱ्या ड्रेसमधला खाली बसलेला, तंबाखू चोळत आहे तो त्या बाईला एका शब्दाने विचारत नाही की बाई ग तुला काय पाहिजे? कुठं आहे स्ट्रेचर? विकले की काय या लोकांनी? तेवढेही पुरले नाही म्हणून मला फेक व्हिडिओ हे म्हणत असतील तर मला असं वाटते या जीएमसीच्या सर्व डॉक्टरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे। कारण अशा प्रकारे जर तुम्ही सरकारचा पगार घेता आणि रुग्णांना जर सुविधा भेटत नसतील आणि अशा प्रकारे हेळसांड होत असेल तर हे अत्यंत वाईट आहे। मी सरकारकडे मागणी करेल, कारण मी उद्या मंगळवारी हसन मुश्रीफ साहेब जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचे ही गंभीर बाब निदर्शनास आणून देणार आणि मला विश्वास आहे की त्या महिलेला न्याय देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही चालू ठेवू। स्थानिक काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। जो वार्ड बॉय जो है उनको ड्रेस कोड नहीं है, समझ में नहीं आता किससे हम मदद मांगे। तो एक व्यवस्था जो है और सुरक्षा के अभाव में इतनी बड़ी दादागिरी वहाँ चल रही है कि जब वो सुरक्षा कर्मी वहाँ खड़े थे, एक महिला को जब उन्होंने देखा कि कांधे के ऊपर उसके पति को लेके जा रही, तो सुरक्षा कर्मी उनकी मदद कर सकते थे, वो भी मदद नहीं करते हैं।
डॉक्टर भी मदद करने को तैयार नहीं, वहाँ वार्ड बॉय हाजिर नहीं, और हम लोग कुछ बोलते हैं तो वहाँ के लोग उसको स्ट्राइक करते हैं। तो आवाज़ फिर कौन उठाएगा, कौन बात करेगा? तो हम तो जा रहे हैं, अगर उन्होंने हमारी बात नहीं माने तो फिर हमारे स्टाइल में हम बात करेंगे, भले कायदा हाथ में आए लेकिन लोगों को तकलीफ नहीं होने देंगे। आता यावर सरकारमधील मंत्र्यांचं काय म्हणणं आहे तेही ऐका. तो व्हिडिओ मी आमच्या डायरेक्टरना पाठवला आहे आणि त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती माहिती घेऊन ज्या काय अशा गोष्टींमध्ये चुकीचं काम झालं असेल, आमच्या अधिकाऱ्यांकडनं दुर्लक्ष झालं असेल तर त्याच्यावरती आपण कारवाई करू. सध्या विधान परिषद निवडणुकीची मोठी धामधूम सुरू आहे. राजकारण, कुरघोड्या, आरोप प्रत्यारोप जोरात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष कोण देणार? जिल्हा रुग्णालयात रुग्णासाठी साधा स्ट्रेचर उपलब्ध नसेल आणि त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना जर अशा प्रकारे हाल काढावे लागणार असतील तर विकासाच्या नावानं बाता मारणारे नेते, मंत्री आणि सरकारचं हे अपयश आहे. विकसित राष्ट्राचं स्वप्न पाहणाऱ्या तकलादू व्यवस्थेचं हे असंवेदनशील आणि भेसूर वास्तव आहे. उमेश अलोणे, ABP माझा, अकोला.